माझ्याशिवाय इतर कुठल्याही पुरुषाच्या बरोबर तू बोललेलं मला कधीच नाही आवडायचं. आठवतं ना, दुसऱ्या कुणाशीही जर मी बोलले तर घरी येऊन किती बळजबरी करायचास हे मी कधीच विसरू शकत नाही. सुरुवातीला हे सगळं तुला आवडायचं ना. कॉलेजमध्ये असताना मला तो पॉझेसिव्हनेस वाटायचा, पण तो व्यक्त करण्याला सुद्धा एक सीमा असते आकाश. म्हणजे मी नेमका कसं आहे हे तुला चांगलं माहित आहे ना. असं असताना परपुरुषाच्या प्रेमात तू कशी काय पडलीस? तेव्हा मी तुझी बायको होती, आता कोणीही नाही आहे. अजूनही तू माझी बायकोच. अजूनही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. अनो, येतं का रे तुला कुणावरही प्रेम करता? येतं? तुला फक्त एकच गोष्ट येते, विकृती. नाही, असं नाही अनु. म्हणजे आपल्या बायकोने फक्त आणि फक्त आपल्यावर प्रेम करावं, आपली तिने काळजी घ्यावी, आपलं हवं नको ते तिने बघावं, आपल्या पलीकडे जाऊन तिने दुसऱ्या कोणासाठी सुद्धा सुंदर दिसण्याचा प्रयत्न करू नये. न विचारता घराच्या बाहेर पडायचं नाही, मित्रमैत्रिणींच्या मध्ये फारसं रमायचं नाही. या फक्त आणि फक्त आपल्या पत्नीने आपल्या नवऱ्याचाच विचार करावा ही एक माफक अपेक्षा होत्या आहेत. अशा नवरा म्हणून याच्यामध्ये माझं काय चुकलं? म्हणजे माझी अशी अपेक्षा होती डेफिनेटली की मी बरोबर नसताना तो सुंदर दिसण्याचा प्रयत्न करू नये अजिबात. मला हवं नको ते मला तो करून खाऊ घालावंस, माझी सेवा करावी या माफक अपेक्षा होत्या माझ्या. तर मग मला नवरा म्हणून काय चुकलं माझं? अजिबात नाही चुकलं. सगळ्या बायका असाच संसार करतात आणि असं सगळं करणं म्हणजेच उत्तम संसार करणं आहे. ऐकलंस, नेहमी आईने तुला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. आईच तर ऐकलं असतंच ना तर आज आपला संसार टिकला असता. माझ्या परमपूज्य सासूबाईंनी आमंत्रण देऊन मला इथे बोलावून घेतलं का? म्हणून मी तुझं लग्न थांबवू शकलो. केवढा मोठा अनर्थ टळला. आई, अगं दुसरा काय पर्याय होता माझ्याकडे अनु? तू दुसऱ्या कुणाचं काहीही ऐकायला तयार नव्हती. मग म्हटलं एकच अशी व्यक्ती आहे की जिचं तुला ऐकावंच लागेल, खुद्द जावई बापू. मला ना कधी कधी या अनामिकाचाच राग येतो. आई आई म्हणून तुमच्याशी ती जी काय बरं वागतेय ना ती चूक आहे. तुम्हाला ना खरं म्हणजे या घरात घ्यायलाच नको होता. तुम्ही ना त्या गावातच राहायला हवं होतं. पण लेकीचं सुख बघवत नाही तुम्हाला. अशी असते का आई? लेकाच्या सुखाच्या आड येणारी आई काय आता माझ्या समोर उभी आहे. एक नवरा म्हणून माझ्या काही माझ्या बायकोकडनं अपेक्षा ज्या मी तिला आता सांगितल्या काही कायमस्वरूपी नाकारत आली नाही हे सगळं. काय काय म्हणता तुम्ही त्याला? काय तुमचं ते पुढारले पण ओके नाही? स्त्रीवादी विचारसरणीशी उफाळून येतोय तुमच्यातली. कायम स्वरूपी तिच्या पाठीशी उभी राहिलीस. मग काय करायला हवं होतं मी? माझा सख्खा मुलगा
माझ्या सुनेशी असं टोकाचं वागतोय तर तिला मी आधार नाही द्यायचा तर कुठे द्यायचा? कशाला हवाय आधार? जावई बापू सगळं प्रेमापोटीच करत होते. प्रेमापोटी? अहो, या माणसाच्या वागण्याचा त्रास होत होता अनामिकाला, आणि ज्या वागण्याचा त्रास होतो त्याला प्रेम नाही म्हणत, विकृती म्हणतात. विकृती? ए अनु, अनु काय होतं तुला? तू हाच तुझा प्रॉब्लेम आहे यार. तुला भूक लागली की तुला आई माहित नाही का ही गोष्ट? कुठं गेली चाकू? कुठे असतो सांग ना. अरे यार एक 2च मिनिटं मी तुला लगेच. सॉरी अनु यार. अनु, अरे एवढं प्रेमानं भरवणारा नवरा मिळालाय तुला. घे, अजूनही तुला सांगतोय मी अनु की मला घरामध्ये घे. नाही. राहा एकटी आयुष्य. एक लक्षात असू दे अनु, जर तू माझी नाही आहेस ना तर तू दुसऱ्या कोणाशी सुद्धा नाही होऊ शकत. अहो हे आई खाल्लं दिली. अनुला आवडतं मी तिची काळजी घेत होते. त्याला आय लव्ह यू म्हणालीस का तू? त्याला आय लव्ह यू म्हणालीस का? म्हणालीस का? हो म्हणाली ना. तुम्ही माझ्या आयुष्यात अंधार केला ना. जावई बापू. आकाश, आकाश. हा अरे! आकाश. आकाश. अनु. आकाश सोड.
आकाश, आकाश! आकाश, सॉरी पण आपण प्लीज असं नको करू. घराचे सगळे दिवे लावतो, दार उघडे ठेवतो, तर एकदाच म्हण आय लव्ह यू. आकाश, आकाश, आकाश नको ना रे असं करू. आकाश, मालवून टाक दीप, शेतवून अंग अंग, राजसा किती दिसात लाभला निवांत संग. दादा, अरे कुठे निघालास तू? दिसेना मी त्यांकडे. अरे तू विचार केलायस का नक्की दादा असं? तर तू त्यांचा फोन लावता, म्हणजे अजूनही त्यांच्या मनात कुठेतरी मी आहे. मला त्यांच्याशी बोललं पाहिजे. दादा ऐक माझं. अरे दादा ऐक. मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग, राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मालवून जावई बापू, आहो जावई बापू. घ्या चहा घ्या. लांबून प्रवास करून आलात ना, दमला असाल. घ्या.
चहा घ्या. असू द्या. वा, सासूबाई तुम्हाला माझ्या मनातलं किती पटकन कळतं. खरंच सांगतो, मला आता चहाची गरज होतीस. हो ना. बघा, मी ना या आधीच तुमच्या संसारात पडायला हवं होतं, म्हणजे सगळं नीट झालं असतं. अनूही अशी वागली नसती आणि संसारही मोडला नसता. माझं जरा चुकलंच. हा कप कोणासाठी? हा, अनूसाठी आणला होता. ती पण बराच वेळ बसून आहे ना इथे. होय, असं होत असतं. मी नेऊन देतो. बरं, ठीक. घे ना. वेडीस कर मला. बोलायचंच ना मला. दरवाजे उघडे ठेवले असते, दिवे लावले असते, अंधार आले असते उगाच. तू जे काही मला बोलायला करायला सांगतोस ना, त्यापेक्षा मी आयुष्यभर अंधारात बसेन. आईने पाठवली चहाच काय करायचं. आता चहाच्या काय अटी आहेत? चहाच्या बदल्यात मला काय बोलावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे? चहाच्या बदल्यामध्ये नाही. माझं म्हणणं, मी काही तुला बोलायला वगैरे नाही लावणार आहे. हे घे. घे ना. अरे घे, सिरीज नाही काय करायचं. कमाल यार. नाही, चहाच्या बदल्यामध्ये माझ्या काही अटी नाहीत, पण इथून बाहेर पडायचं असेल तर मग आय लव्ह यू. कोई भी साया नहीं राहों में, हो कोई भी आएगा न बाहों में. तेरे लिए मेरे लिए कोई नहीं रोने वाला हो. गई जो जावई बापू, मी काय म्हणते, ती तशी दिवसभर घरीच असणार आहे आता. किती वेळ अंधारात एकटी बसून राहील ना. येऊ दे ना अनूला बाहेर. तुम्ही कोणाच्या बाजूने येऊ? तुमच्याच. अहो, म्हणून तर तुम्हाला इथल्या सगळ्या बातम्या सांगते की नाही मी. तुम्ही येईपर्यंत लग्न सुद्धा थोपवून धरलं होतं तिचं. आपली सॉलिड टीम आहे ना.
चला ना जरा बसून बोलू आपण.